समजलं नाही तर मुरघास म्हणजे प्री डायजेस्ट शक्तिवर्धक चारा. तर याच्यामध्ये काय होतं, हा जो मुरघास आहे हा साधारणपणे ही मका जेव्हा चिकामध्ये असती 75 ते 80 दिवसाचा ज्यावेळेस मका असते त्यावेळेस अशी ही चिकामध्ये असते. तर त्या काळामध्ये आम्ही ही कटिंग करून याचा मुरघास बनवलेला आहे. तर याच्यामध्ये जो चीक असतो तर हा चीक पूर्णपणे ह्या चाऱ्याला लागतो. जेव्हा आपण कुट्टी मशीनमध्ये हा कट करतो त्यावेळेस ह्याच्यावरती जो दाणा आहे तो पूर्ण क्रश होतो आणि ह्याचा चीक ह्या चाऱ्याला लागतो. आणि जेव्हा चीक ह्या चाऱ्याला लागतो जेव्हा ही आपण एअरटाईट तुडवून जेव्हा बॅग भरलेली असते त्यावेळेस याच्यामध्ये फर्मेंटेशन एक प्रोसेस होती. याच्यामध्ये जो या मकेमध्ये साखर आहे, शुगर आहे, तर याचं कन्व्हर्जन म्हणजे याचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आणि ज्याचा फायदा त्या जनावरांनी खाल्लेला जो चारा आहे तर हा पचण्यासाठी त्याची म्हणजे जास्त मदत होते. तर मुरघास म्हणजे ॲक्च्युली काय असतं, जो आपला हिरवा चारा आणि शिजवलेलं अन्न ह्या दोन्हीमध्ये जो अंतर आहे, जेव्हा आपण कच्चा चारा खातो त्यावेळेस त्याला पचवायला जास्त एनर्जी लागते आणि जेव्हा हा चारा खाऊ घातल्यानंतर जनावराला काय फायदा होणार, त्यामुळे शेतकऱ्याला काय फायदा होणार? हां, तर याच्यामध्ये काय होतं, हा प्री डायजेस्ट म्हणजे शिजवलेल्या चाऱ्यासारखा हा मुरघास असतो. तर हा चारा जनावरांना पचवायसाठी खूप सोपा आहे, कारण याच्यामध्ये 30 ते 40% एनर्जी जी जनावरांना हिरवा चारा पचवण्यासाठी जो 30-40% एनर्जी लागत होती तर याच्यामध्ये ती कमी लागते. आणि ते 30 ते 40% जी काही एनर्जी असते ह्याचं डायरेक्ट रूपांतर दुधामध्ये होतं आणि गायचं 3 ते 4 लिटर कमीत कमी दुधामध्ये वाढ होते. याच्यामुळं दुधाचं उत्पन्न वाढतं. आणि हा चारा एकदा तुम्ही पॅकिंग करून ठेवला तर साधारणपणे 1 वर्षभरापर्यंत तो तुम्ही साठवून ठेवू शकता. याचे फायदे जर बघायला गेलं तर याच्यामध्ये गायचं दूध वाढतं. दुसरी गोष्ट, आजकाल दुधाचे रेट हे त्याच्या क्वालिटीवरती डिपेंड राहतं. त्यामुळं मुरघास चारल्यामुळं दुधाची क्वालिटी ही उच्च प्रतीची निर्माण होते. याच्यामध्ये तुमचा SNF फॅट डिग्री याचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो, कारण हा पौष्टिक चारा आहे. दुसरी गोष्ट, तुमची जी जनावरं आहेत ही चांगली त्यांची तब्येत सुधारते. आणि हा तुम्ही पौष्टिक चारा गायींना देत असल्यामुळं त्यांच्या जी जनावरांच्या तब्येतीमध्ये सुधार होतो. त्यामुळं जनावरांचा जो वंध्यत्व हा जो प्रकार आहे म्हणजे गाई गाभण नाही राहत, तर हा पूर्णपणे याच्यामध्ये सॉल्व्ह होतो. गाई वेळेवरती गाभण राहतात. दुसरी गोष्ट, हा तुम्ही साठवून ठेवू शकता. याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे पावसाळा आहे तर त्यावेळेस तुम्ही तो मुरघास तयार करून ठेवू शकता. साधारणतः हा चारा किती दिवस टिकतो आणि ह्याची विक्री कशी आहे? तर हा चारा साधारणपणे 1 वर्षापर्यंत टिकू शकतो. आता आमच्याकडे 350 ते 800 किलोपर्यंतच्या बॅग आहेत. हा चाराचा रेट आत्ता 5,000 रुपये टन आहे, म्हणजे 5 रुपये किलो आहे. तर हा आष्टी शहरामध्ये आता विक्रीसाठी सर्व दूध उत्पादकांसाठी उपलब्ध आहे. तर